निवडणुका जवळ आल्या की राजकीय पक्षांमध्ये खलबतं, बैठका आणि रणनीती या गोष्टी ओघाने येतातच. पण जेव्हा एकाच पक्षातले दोन दिग्गज नेते एकामेकांसमोर उभे टाकतात, तेव्हा त्या बैठकीची चर्चा संपूर्ण राज्यात होते. असाच काहीसा प्रकार सध्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने घडला आहे. घटनास्थळ होतं नागपूरचं भाजप विभागीय कार्यालय आणि विषय होता चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक. या बैठकीचा उद्देश होता पक्षातील मतभेद मिटवणे, पण झालं भलतंच. मतभेद मिटवण्याऐवजी तिथे 2 तासांच्या मॅरेथॉन बैठकीत काय घडलं? भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात नेमके कशावरून वाद झाला आणि या वादातून मार्ग काढण्यासाठी भाजपने आता कोणती सर्वेक्षण रणनीती आखली आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आणि या बैठकीची इनसाइड स्टोरी आपण आजच्या या सविस्तर रिपोर्टमध्ये जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहत आहात बोल एम. मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी या वादाची पार्श्वभूमी समजून घेणे खूप गरजेचे आहे. चंद्रपूर हे भाजपसाठी विदर्भातील एक अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. सुधीर मुनगंटीवार हे भाजपचे एक वजनदार नेते आहेत, तर आमदार किशोर जोरगेवार हे स्थानिक राजकारणात आपली वेगळी पकड असलेले नेते आहेत. मागील काही काळापासून या दोन्ही नेत्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू असल्याच्या चर्चा होत्याच. कधी विकास कामांच्या श्रेयवादावरून तर कधी संघटनात्मक नियुक्त्यांवरून धुसफूस सुरू होती. आगामी चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. महाविकास आघाडीचे आव्हान समोर असताना पक्षांतर्गत गटबाजी भाजपला परवडणार नाही. याच उद्देशाने म्हणजे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आणि निवडणुकीची एक समान रणनीती ठरवण्यासाठी नागपूरच्या विभागीय कार्यालयात ही हाय प्रोफाईल बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते खुद उपस्थित होते. सर्वांना वाटलं होतं की या बैठकीनंतर सगळं काही आलबेल होईल, पण प्रत्यक्षात बंद दाराआड जे घडलं ते काही वेगळंच होतं. आता येऊया थेट त्या दिवशी काय घडलं याकडे. नागपूरच्या भाजप कार्यालयात बैठक सुरू झाली. सुरुवातीला वातावरण शांत होतं, पण जशी चर्चा उमेदवारी वाटपावर आली तसं वातावरण तणाव निर्माण झालं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक तब्बल 2 तास चालली. या 2 तासात सुधीर मुनगंटीवार आणि आमदार किशोर जोरगेवार यांच्यात जोरदार शाब्दिक खंडाजंगी झाल्याची माहिती समोर येत आहे. परंतु हा वाद नेमका कशावरून होता? तर तो होता तिकीट कोणाला द्यायचं. चंद्रपूर शहरात विविध प्रभाग आहेत. या प्रभागांमध्ये आपले समर्थक नगरसेवक असावेत यासाठी दोन्ही नेत्यांनी शर्तीचे प्रयत्न केले. मुनगंटीवार यांनी त्यांच्या समर्थकांची यादी पुढे केली, तर जोरगेवार यांनी त्यांच्या गटातील इच्छुकांची नावे मांडली. अडचण अशी झाली की बहुतांश प्रभागांमध्ये या दोन्ही नेत्यांनी सुचवलेली नावे वेगळी होती. एकाच जागेसाठी दोन दोन प्रबळ दावेदार आणि तेही दोन बड्या नेत्यांचे समर्थक. यामुळे एकमत होणे जवळपास अशक्य झाले. राजकीय वर्तुळात तर अशीही चर्चा आहे की काही क्षणी आवाज वाढले आणि वातावरण इतकं तणावपूर्ण झालं की उपस्थित इतर नेत्यांना मध्यस्थी करावी लागली. अर्थात अधिकृतपणे कोणीही हे मान्य करायला तयार नाही, पण धूर तिथेच असतो जिथे आग असते. ही तितकंच खरं आहे मित्रांनो. जेव्हा दोन बडे नेते ऐकायला तयार नसतात तेव्हा पक्षश्रेष्ठी काय करतात? ते काढतात एक हुकुमी इक्का, आणि तो म्हणजे सर्वेक्षण. या बैठकीतही तेच झालं. जेव्हा नावांवर एकमत होत नाही हे लक्षात आलं, तेव्हा तातडीने निर्णय न घेता चेंडू सर्वेक्षणाच्या कोर्टात टोलवण्यात आला आहे. निर्णय असा झाला आहे की पुढील 2 दिवस चंद्रपूरमध्ये युद्ध पातळीवर सर्वेक्षण केले जाईल. हे सर्वेक्षण साधेसुधे असणार नाही. यामध्ये जनतेचा कल कोणाकडे आहे, कोणता उमेदवार जिंकून येऊ शकतो याची पडताळणी केली जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 28 डिसेंबर, होय ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो. सर्वेक्षणाचा अहवाल आल्यानंतर 28 डिसेंबर रोजी निवडणूक निरीक्षक आणि प्रभारी यांच्या उपस्थितीत अंतिम उमेदवारांची नावे जाहीर केली जातील. म्हणजेच आता तिकीट कोणाला मिळणार हे मुनगंटीवार किंवा जोरगेवार यांच्या शब्दावर नाही, तर त्या सर्वेक्षणाच्या रिपोर्टवर अवलंबून असणार आहे. भाजपने घेतलेला हा निर्णय म्हणजे एक प्रकारे दोन्ही नेत्यांना शांत करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषक मानत आहे. या बैठकीत वादासोबतच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेली भूमिका. उमेदवार निवडताना त्यांनी पक्षश्रेष्ठीसमोर 4 अत्यंत कडक अटी किंवा निकष ठेवले आहेत. हे निकष जर जसेच्या तसे लागू झाले तर अनेक इच्छुकांची तिकीट कापली जाऊ शकतात. काय आहेत हे 4 निकष? चला पाहूया. पहिला निकष, एका कुटुंबात एकच उमेदवारी. म्हणजे जर घरातून आधीच कोणी पदावर असेल
तर दुसऱ्या व्यक्तीला तिकीट मिळणार नाही. भाजपवर होणाऱ्या घराणेशाहीच्या टीकेला उत्तर देण्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. दुसरा निकष, ज्या नेत्यांची मुले पक्षात सक्रिय नाहीत किंवा ज्यांचं संघटनात्मक काम नाही अशांना निवड नेत्याचा मुलगा किंवा मुलगी म्हणून तिकीट देऊ नये. तिसरा आणि सर्वात धक्कादायक निकष मित्रांनो, जे लोक नुकतेच म्हणजे महिन्या 2 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये आले आहेत त्यांना थेट उमेदवारी देऊ नये. या अटीमुळे निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर करून आलेल्या आयारामांची चांगलीच गोची होणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी हा मुद्दा मुनगटीवारांनी लावून धरला आहे. त्यानंतर चौथा निकष, फक्त आणि फक्त इलेक्ट्रॉनिकल मेरिट, म्हणजे ज्याच्याकडे निवडून येण्याची क्षमता आहे त्यालाच तिकीट. वशिलेबाजी चालणार नाही. सुधीर भाऊंच्या या भूमिकेमुळे चंद्रपूर भाजपमध्ये अनेकांचे धाबे दणाणले आहेत हे मात्र नक्की. वादाच्या धुराळ्यामध्ये भाजपने काही नियुक्त्या मात्र जाहीर केल्या आहेत, ज्या भविष्यातील रणनीतीचे संकेत देतात. वादाच्या केंद्रस्थानी असलेले आमदार किशोर जोरगेवार यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपने त्यांची चंद्रपूर महापालिका निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तसेच पत्रच दिले आहे. याचा अर्थ असा की जरी मतभेद असले तरी जोरगेवारांचे महत्व पक्ष नाकारू शकत नाही. त्याचसोबत बुलढाण्याचे ज्येष्ठ आमदार चैन सुख संचेती यांची निवडणूक निरीक्षक म्हणून तर माजी खासदार अशोक नेते यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आता गंमत बघा, बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नेत्यांनी मात्र सर्व काही आलबेल असल्याचा दावा केला आहे. निवडणूक निरीक्षक चैन सुख संचेती म्हणाले की बैठक अत्यंत शांततेत झाली, कोणताही वाद नाही. 69 जागांसाठी 458 अर्ज आले आहेत, मुलाखती झाल्या आहेत आणि आता फक्त मेरिटवर तिकिटे दिली जाईल. शिवसेनेसोबत युती करण्याची चर्चाही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. थोडक्यात सांगायचं तर भाजप नेत्यांकडून जरी एकजुटीचा दावा केला जात असला तरी आतल्या गाठीभेटी आणि मतभेद लपून राहिलेले नाही. 28 डिसेंबरला जेव्हा उमेदवारांची यादी जाहीर होईल तेव्हाच कळेल की मुनगटीवारांचे निकष पाळले गेले की जोरगेवारांच्या समर्थकांना संधी मिळाली की सर्वेक्षणाच्या नावाखाली तिसऱ्याच कोणाची लॉटरी लागली. चंद्रपूरची ही निवडणूक केवळ महापालिकेची नाही तर भाजपमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई सुद्धा ठरणार आहे आणि या लढाईत कोण बाजी मारतं हे पाहणं रंजक ठरणार आहे. तुमचे काय मत आजच्या या प्रकरणावर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.